सो नमस्कार गाईज, मी तुमचा लाडका सिद्धू म्हणजेच की सिद्धेश आणि उर्फ मला तुम्ही काही व्यक्ती बोलायचं ना टुटू. काय आहे टुटू? खेळणं आहे काय? सिद्ध्या बोलायचं, सिद्धू बोलायचं, सिद्धेत बोलायचं. सोप्पं नाव आहे टुटू. थू थू वाटतं त्याची. सो तर आपण मुद्द्यावर आलं तर स्वागत करते आपलं नवीन ब्लॉग्समध्ये. आणि तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओमध्ये खरं सांगायचं असेल, मला थोडं उभारून कंटाळा येतो आहे, कारण की मी थोडंसं सांगतो तुम्हाला, झोपून सांगतो. सो तर या सो तर फर्स्ट टाईम ब्लॉग झोपून आहे आपलं. ब्लॉगिंग झोपून करतो कारण की बरं वाटतं. तर तुम्हाला एक सांगायची गोष्ट की अशी फ्रेंडशिप डे झाला. फ्रेंडशिप डेला कोणी विश केलं, कोणाकोणाचे फ्रेंड्स होते, कोणाकोणाचं फ्रेंड्स विथ बेनिफिट्स. सॉरी. सो तर काहीच मेन मुद्द्यावर होतं की आताच कालच झाला फ्रेंडशिप डे. सो तर कोणी आपल्या फ्रेंड्ससोबत फिरायला गेलं तर कुठे गेलं तर त्यांनी कमेंट करून सांगा. आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल, कारण की लय भारी व्हिडिओज येणार आहे याच्यावर. आणि खूप लवकर भारी व्हिडिओ येणार आहे. एवढं लक्षात घेऊन चालावं आपण. खाण्यामध्ये असतील ते, फिरण्यामध्ये असेल ते, आणि खूप काय येणार आहे. सो तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा आपल्याला आवडली असेल तर. सो तर मी मुद्द्यावर येतो. खूप झाली मस्ती, बरेच दिवस असं हे नाही करू वाटत. आज खूप मस्ती आल्यासारखी झाली अंगावर, कारण की गोष्ट अशी झाली. एक व्यक्ती आहे, झालं तर सीन सांगेन तुम्हाला नंतर सांगेल सीन. मेन मुद्द्यावर येतो. आपण अशा वातावरणात वाढलेलो की आपल्याला या गोष्टी सगळ्या माहिती नव्हत्या की अशा पण गोष्टी लाईफमध्ये होतात म्हणजे समोरच्या व्यक्ती करतात आपल्यावर. आता त्याच्यामध्ये आता बघायला गेले की जे जादूटोणा वगैरे वशीकरण हे ते, कोणाला त्रास द्यायचं हे ते माहिती नव्हतं आपल्याला. आणि त्याच्याहून वेगळं अजून की बोलतात ना सायकोलॉजी टाईप, कोणाला कसं हँडल करायचं हे सगळं ते आत्ता चालू आहे. तंत्रमंत्रवरून आतल्या गाठीचे लोक असतात ना तेही सगळं करतात. सो तर मला असं फील व्हायचं की का असं चाललं आहे, का होतं असं एवढं. त्याच्यानंतर मग एक व्यक्ती आहे भेटली आहे. तर रिसेंटली मी त्या व्यक्तीला बघितलेलं आणि रँडमली असं जाऊन विचारलं की असं सीन आहे तर काय करायचं. तर त्या व्यक्तीने मला पूर्ण डिस्क्रिप्शन सहित गायडन्स दिला, म्हणजे की एकदमच ट्रीट केलं तसं. आणि मी जेव्हा विचारलं तेव्हा मला पूर्ण पॅरेग्राफसारखं एकदम सांगितलं की असं असतं. सो तर मी विचार करतो तिला फोन लावून विचारून तुम्हाला लाईव्ह ऐकू, पण मला तर मोबाईल नंबर दाखवता नाही ना, मोबाईल असंही दाखवता नाही ना. थोडा माझा हात पण दुखायला लागला आहे. सो तर पहिल्यासारखी तब्येत पण नाही राहिली माझी. आणि तर ते काम करतो, फोन लावतो मी तिला. आणि फोन हो पण जा. सो तर मी फोन लावतो, तुम्हाला ऐकवतो, तुम्ही ऐका. त्या व्यक्ती कसं समोरच्या एखाद्याला त्रास द्यायचा असेल तर कसं टॅकल करतात, काय करतात. आणि जी व्यक्ती बघत असेल, जिला त्रास द्यायचा असेल कोणाला, कोणत्या समोरच्याला, तर ती तर तयार होणारच, हुशार होणारच, म्हणजे की पुढची स्टेप काय करायची आपण. तर तुम्ही कोणी कितीही करा, पण एवढं आहे की देवाच्या वरती कोण नाही जाऊ शकत, कर्माच्या पुढे कोण नाही जाऊ शकत, एवढं लक्षात ठेवा. आणि कर्माला घाबरा, हेच कर्म तुम्हाला रिटर्न फिरून येतील. आणि अजून एक, जर तुमच्या आईबापाने तुमच्यावर जर संस्कार तसे केले नसतील तर भाई तुम्ही वर्थ नाही, असं आजच्या जगात वर्थ नाही आहेत तुम्ही. तुमची या जगात कोणासोबत पण थांबायची नाही आहे. सो तर तुम्ही तुमचीच दुसरीकडे करा जरा. आणि जर तुम्हाला जर असं सगळेच जर सारखे वाटत असतील तर मग सगळ्यांकडे जात नका जाऊ. एकावर एकनिष्ठ राहत जावा जरा, एकनिष्ठ. म्हणजे जर कोणावर जर खरं प्रेम करत असाल तर मग मनापासून करा. आणि घरी सांगा डायरेक्ट. हे जात पात हे ते फालतूची कारणं देत नका बसू.
फॅमिलीवाले हे करतील, फॅमिलीवाले तसे करतील, नाही करणारे. जर तुम्हाला जर नाही करायचं तर तुम्ही कारणच देत बसणार ना. करायचं असेल, हिंमत असेल तर ऑन द स्पॉट करू शकता तुम्ही. संसार तुम्हाला करायचा असतो, बाकीच्यांना नाही. सो तर हे मी माझंच नाही, तुमचं पण सांगतो आहे. हे माझ्यावर नका आणू, मला काय नाही, मला नाही पडली या गोष्टीची कसली फिकीर. मी तुम्हाला सांगतो काहीच. तुम्हाला जर कोण असं सांगत असेल तर डायरेक्ट भाई आत्ताच्या काळात तर काय लफडी करत नका बसू. डायरेक्ट ऑन द स्पॉट घरी जाऊन सांगा असं असं आहे, हा तर हा, नाही तर नाही करत बसा. ते लफडी करत नका बसू. नाहीतर मग आत्ताच्या काळात ड्रम आहे, फ्रीज आहे, जमीन आहे, खूप आहेत तसं लफडेले होतं ते. तुम्हाला करायचं तर करा, लग्न नाही करायचं नाही करू शकता, असं काय नाही, कंपल्सरी नाही. स्वतः मी फोन लावतो पहिलं, जे काम करायचं ते करत नसतो, बडबड करत बसतो आपण येडा बाई. स्वतः मी लावतो फोन. स्वतः मी स्क्रीन ऑफ करतो आहे आणि तुम्हाला ऐकवतो काय बोलतो ते. 2 मिनटं, मला फोन आला आहे, मी लगेच कोणाचा फोन आला आहे, 2 मिनटं मित्राचा फोन आला, लगेच फोन लावून मी तुम्हाला ऑफ स्क्रीन ऐकवतो काय म्हणते ते. ओके, चला. नार्सिसिस्टिक पर्सन का सबसे बड़ा वेपन होता है साइलेंट ट्रीटमेंट. उनको पता है कि आप एक एंग्शियस पर्सन हो. अगर आप एक एंग्शियस पर्सन नहीं होते तो आप कभी भी नार्सिसिस्टिक पर्सन को कर ही नहीं सकते, मैनिफेस्ट हो ही नहीं सकता वो आपकी लाइफ में. उसको अच्छे से पता है आपकी वीकनेस कि अगर मैं साइलेंट चला गया या चली गई तो ये पर्सन घुटनों में आके गिर जाएगा. उसको अच्छे से पता है क्योंकि ये पहले भी हो चुका है. आपने जब फर्स्ट टाइम ये चीज़ की थी ना, तो उसको फर्स्ट टाइम में आपका पैटर्न समझ में आ गया था. हमसे ज़्यादा हम एम्पैथ्स हैं. एंग्शियस अटैचमेंट स्टाइल वाले जो लोग होते हैं वो मोस्टली एम्पैथ्स होते हैं. हमारे से बहुत ज़्यादा स्टेप्स आगे होते हैं ये लोग. ये पहले ही नोटिस कर लेते हैं कहाँ कहाँ तुम वीक पड़ रहे हो, कहाँ कहाँ तुम स्ट्रांग हो, कौन सी चीज़ तुम्हारी पर्सनालिटी को स्ट्रांग करती है. और जो जो भी चीज़ें तुम्हें स्ट्रांग करती है ना, they will start creating and implanting doubts in you related to that exact thing. क्योंकि आप पावरफुल होकर भी इस पर्सन के सामने पावरफुल रहना अफोर्ड नहीं कर सकते, नहीं तो वो खा जाएगा तुमको. साइलेंट ट्रीटमेंट इज वन ऑफ द बिगेस्ट वेपन्स फॉर देम. वो यूज करते हैं इसको जब तुम बहुत ज़्यादा बिगड़े हुए होते हो, बहुत ज़्यादा क्वेश्चन पूछ रहे होते हो. इन लोगों को क्वेश्चंस पसंद नहीं है, तुम क्वेश्चन मत पूछो, तुम नॉर्मली चलते रहो लाइफ में. हाँ ठीक है, हो जाएगा सब. लेकिन क्वेश्चन, और इम्पोर्टेंट क्वेश्चन पूछ लिया ना तुमने अगर, तो वो बहुत प्रॉब्लम हो जाएगी. और अगर तुम पीछे पड़ गए कि भाई इस चीज़ का मुझे बताओ क्या है इसका सीन, साइलेंट ट्रीटमेंट, गायब हो जाएंगे. और अगर बहुत प्रोलॉन्ग पीरियड तक अगर ये लोग गायब रहे तो बस इस चीज़ को अच्छे से समझ लेना कि कोई ना कोई अफेयर है. क्योंकि एक नार्सिसिस्टिक पर्सन बिना अटेंशन के नहीं रह सकता. उसको कंसिस्टेंटली वैलिडेशन चाहिए, उसको कंसिस्टेंटली नए लोग चाहिए, उसको कंसिस्टेंटली अपनी विसिनिटी में फन चाहिए, ड्रामा चाहिए, मज़ा चाहिए. तो वो बिना अफेयर के रह नहीं सकता है. बहुत रेयर केसेस होते हैं जिसमें कोई अफेयर नहीं होता, बहुत रेयरेस्ट ऑफ द रेयर. साइलेंट ट्रीटमेंट चलेगा until or unless you break it. I know sometimes they also break it. Mostly you break it. आप नहीं झेल सकते. वो 100 चीज़ें कर सकते हैं अपनी स्पेस में when साइलेंट ट्रीटमेंट वाली चीज़ जब चल रही होती है. लेकिन उनको पता है कि आप क्या करोगे. आप रोओगे बैठ के अपने रूम में, एंड दैट्स व्हाट दे एंजॉय द मोस्ट. आपका रोना, आपका परेशान होना, आपका दुखी होना, आपका चेज करना, आपका बेग करना, आपका सेटल करना, ये सब उसका मजा है. यू आर मेंट टू बी अ पावरफुल पर्सन. यू आर मेंट टू बी इन पावर. यू आर मेंट टू बी सक्सेसफुल एंड यू नो दैट. एंड दे ऑल्सो नो दैट. बट वो होने नहीं देंगे. हर एक चीज ऐसी कर देंगे जिसपे तुम घुटने पे आ जाओ, तुम अपने आप को भूल जाओ. और तुम्हारा खुद को भूलना ही एक नार्सिसिस्टिक पर्सनालिटी को इनेबल करता है. थिंक अबाउट इट. सो तर गाईज च्या गावात खरं सांगतो यार, म्हणजे माझं ना ते बघा ऐकलं ना तुम्ही कसं ते, खरं सॅल्यूट आहे यार, खरं खरं. आणि सॉरी टू गाईज, ते स्क्रीन बंद करून तुम्हाला ऐकावं लावलं कारण की या मोबाईलची चार्जिंग कमी आहे आणि त्या मोबाईलची चार्जिंग जास्त आहे. सो तर बघितलं ना तुम्ही. पण खरं म्हणजे बोलतात ना की मुलं मुलांना ओळखतात, मुलींना ओळखतात. सो तर बघा ना, त्या व्यक्तीने असं चुटकीमध्ये पकडलं आणि मला समजून सांगितलं. सो तर कसं असतं ना, एवढा वरती पण लोक एवढा खालच्या स्टेजला पण जाऊन असं घाण करतात ना. लोकांना म्हणजे काही जमत नाही करायला, तर तो लोक असे पातळ्या जाऊन एवढं घाण करतात. बघा कशी घाण केली लोक. अशी लोक कशी आजच्या काळात सुखी राहतात तो मला कळत नाही. सो तर आत्ता काही लोक आता ते असतील तशा टाईपचे, ते बघत असतील.
बघत असतील तर बघत असतील आणि ते हे पण झाले असतील पुढच्या प्लॅनला काय. अरे किती पण तयार व्हा, मला काय फरक नाही पडत. बट आपल्याकडं आता मोठी त्याच्यानं भारी बोलतात ना एक व्यक्ती आहे, आपल्याला लगेच सांगेल की असं असं होणार आहे. सो तर कोणी कितीही करा, काही करा, कर्म तुमच्यापासून वाचणार आणि तुम्हाला वाचू देणार नाही आहे. सो तर कोणाशी कसं राहायचं तर नीट राहावा. आणि गाईज बघितलं ना कसलं हे मला शब्द माहिती नव्हतं. मॅनिप्युलेशन, परत मग नार्कसिस्ट काय 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 हे शब्द मला बोलता नाही ते माहिती नाहीत मला. हे आत्ता माहिती पडलं, त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे बघा. खरं यार, खरं 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 आताच्या काळात जपून राहावा गाईज. सो तर लवकर पण भारी व्हिडिओ येणार आहे. आणि अशा व्यक्ती असतील तर लाईफून काढून टाका यार. हकला त्यांना, नको त्यांना इज्जत नका देत बसू. काय फायदा नाही त्याच्यांना. आपलीच इज्जत जाते, आपलीच रिस्पेक्ट डाऊन होते आणि आपणच हे होतो, आपण एड्यात गिनती होते आपली. आणि फालतू लोकांमध्ये आपलं वेळ वाया जातो, पैसे वाया जातात, लोकांसाठी केलेले एफर्ट्स वाया जातात. त्यांना त्याची कदर नसते. कदर असते तर ते हे झालं असतं, पण त्यांना 1 रुपयाची कदर नसते. आपण केवढं काय काय केलं, काय नाही, त्यासारखे खूप येऊन गेले, असे डायलॉग खूप असतात. हे पण मी सांगेन, हे पण दाखवेल आणि अजून पण सांगणार आहे जेव्हा मी त्या व्यक्तीला भेटायला जाईल तेव्हा फक्त मी लाईव्ह येणार आहे. सो तर तुम्ही तिला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे की जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल की मी लाईव्ह आलो आहे. आणि नवीन व्हिडिओ पण तुम्हाला लगेच येतील, नोटिफिकेशन आहे, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की नवीन व्हिडिओ कोणती आली असे. सो तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग्समध्ये. आजच्यासाठी एवढंच. स्टे ट्यून्ड. बाय बाय. लव यू ऑल.